नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. एक प्रश्न सतत विचारला जातो माहिती अधिकाराच्या मध्ये, की माहिती अधिकारामध्ये अर्जदार खूप मोठ्या प्रमाणावर माहिती मागतात. इतकी मोठी माहिती देणे शक्य नसतं, म्हणून ती माहिती नाकारली तर चालेल का? असे प्रश्न गेल्या 18 वर्षात, हा कायदा येऊन 18 वर्ष झाली. 2005 चा कायदा आहे. आपण 2024 मध्ये आहोत. 18 वर्ष पूर्ण झाले. कायदा हा 19व्या वर्षात आहे. तरी देखील लोक अजूनही हेच विचारतायत, की जास्त माहिती मागितली तर ती नाकारता येईल का? असाच एक प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत गेला. तिथे देखील हाच प्रश्न होता. एक कमलजीत चिब्बर नावाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या शासकीय प्रशिक्षण संस्थेचे माजी एम्प्लॉई, किंवा ज्याला आपण माजी सेवक होतो, रिटायर्ड झालेले सेवक आहेत, त्यांनी बरीच माहिती मागवली. आणि अशी जेव्हा माहिती मागवली, तेव्हा ती माहिती PIO ने नाकारली. खूप जास्त माहिती असल्यामुळे देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. पहिलं अपील केलं. पहिल्या अपिलामध्ये देखील पहिल्या अपिली अधिकारी हे त्या इन्स्टिट्यूटचेच वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी देखील ते सांगितलं, की ही इतकी माहिती आम्हाला देता येणार नाही. तो अर्ज नाकारला. माहिती तरी काय मागत होते ते? एकूण सेवा परिस्थितीविषयी किंवा त्या संस्थेच्या कामकाजाविषयीची माहिती होती. शेवटी दुसरं अपील दाखल करण्यात आलं CIC कडे. CIC ने हे सगळं समजावून घेतलं. अर्ज दिल्यानंतर जवळपास 7 महिने उलटले होते आणि CIC ने त्याच्यावरती खेद प्रगट केला, की एक संस्थेचा माजी एम्प्लॉई किंवा माजी सेवक जो सेवेत होता, त्याला काही माहिती हवी आहे आणि ती माहिती उपलब्ध आहे, पण ती जास्त आहे म्हणून नाकारण्याचं कारण कायद्यात तर तसं दिसत नाही. आणि म्हणून त्यांनी त्या शैक्षणिक संस्थेला, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, त्यांना सांगितलं, की नाही, तुम्ही ही माहिती तात्काळ त्यांना उपलब्ध करून द्या. हा जो निर्णय आहे CICचा, तो या संस्थेला पटला नाही. म्हणून ते दिल्ली हायकोर्टात रिट पिटिशनमध्ये गेले आणि रिट पिटिशनमध्ये हा निर्णय चुकीचा आहे आणि CICचा निर्णय रद्द करून मिळावा अशी मागणी केली. हा पहा निर्णय आहे. अगदी अलीकडचा 26 एप्रिल 2024 ला दिल्ली हायकोर्टामध्ये रिट पिटिशन नंबर 2830/2016 मध्ये हा निर्णय देण्यात आला. हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही शासकीय प्रशिक्षण संस्था आहे. त्यांनी त्यांच्याच एका कर्मचाऱ्याच्या विरुद्ध आणि CICच्या विरुद्ध ही रिट पिटिशन दाखल केलं होतं. काय माहिती मागितली होती? हे पहा, ही एक फोटोकॉपी ऑफ 3 पेज ॲडव्हाइस मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचा, कॉपी ऑफ रूल प्रोटेक्शन ऑफ सॅलरी. जेव्हा सिनियर व्यक्तीला डावलून एखाद्या ज्युनियर व्यक्तीचं किंवा ज्युनियर कर्मचाऱ्याचं प्रमोशन होतं, तेव्हा सिनियर कर्मचाऱ्याचा पे प्रोटेक्ट केला पाहिजे, असे जे गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स त्यांनी मागितल्या होत्या. एक रिट पिटिशन झालंय, त्या रिट पिटिशनची कॉपी मागितली होती. याच्याशिवाय त्यांनी खाली पहा, इयर वाईज डिटेल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर व्हेरियस प्रोग्रामचे, नंतर इयर वाईज डिटेल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर जे निरनिराळे प्रकल्प आहेत त्याचे, इयर वाईज डिटेल्स ऑफ ग्रँट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट, निरनिराळ्या हेड खाली मिळालेलं ग्रँट, डिटेल्स ऑफ एक्सपेंडिचर मेड आउट ऑफ दिस ग्रँट्स, इयर वाईज डिटेल्स, अशी जवळपास त्यांनी 22, 23 आणि ते 25, 3 वरते 3 आहेत ते, म्हणजे जवळपास त्यांनी 28 मुद्द्यांवरती, हे पहा, हे 27 अधिक वरती 3 मुद्दे आहेत, त्यात अशा 30 मुद्द्यांवरती माहिती मागवली होती. माहिती मात्र संस्थेकडे उपलब्ध आहे, मात्र ती जास्त माहिती मागवली म्हणून त्यांनी ते नाकारलं. पहिलं अपील नाकारलं. दुसऱ्या अपिलामध्ये CICने ती माहिती द्यावी असं सांगितलं. हा निर्णय पटला नाही म्हणून संस्था रिट पिटिशनमध्ये गेली आणि रिट पिटिशनचा निर्णय 26 एप्रिल 2024 रोजी लागला. हायकोर्टाने हेच सांगितलं, की कायद्यामध्ये अशी काही तरतूद नाही, की माहिती जास्त मागितली किंवा ती व्हॉलमनियस आहे म्हणून ती नाकारावी. म्हणून कमिशननी हे अत्यंत व्यवस्थितपणे कन्सिडर केलेलं आहे
आणि ह्या गोष्टी जर पाहिल्या तर ते नाकारता येणार नाही, असंच हायकोर्टाचं मत झालं आणि हायकोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे. आतापर्यंत यापूर्वी देखील CIC आणि निर्णय हायकोर्टामध्ये असे वाद गेले होते आणि त्यांनी तेच सांगितलं होतं. हायकोर्टाने देखील इथं सांगितलेलं आहे, इफ दिस कोर्ट ॲक्सेप्ट द कंटेन्शन रेज्ड बाय द in the writ petition, it will amount to adding one more exemption. कलम 8 खाली जे एक्झम्पशन्स आहेत A to J 10 एक्झम्पशन्स आहेत. त्या एक्झम्पशन मध्ये व्हॉल्युमिनियस माहिती आहे, जास्त माहिती आहे म्हणून ती नाकारावी असा उल्लेख नाही. कोर्ट म्हणतो जर आम्ही याला हे ॲक्सेप्ट केलं तर याचा अर्थ होईल की जे कायद्यात नाही ते आम्ही ऍड करतो आहोत. इट इज नॉट द केस ऑफ द पिटिशनर दॅट द इन्फॉर्मेशन सॉट बाय रिस्पॉन्डंट वुड, म्हणजे ही इन्फॉर्मेशन एक्झम्प्टेड आहे असं काही त्यांचं म्हणणं नाहीये. ही इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, फक्त ती जास्तीची आहे म्हणून आम्ही देत नाही असं जे काही म्हणणं आहे ते योग्य नाही असंच शेवटी कोर्टाने सांगितलं आणि ते नाकारण्यात आलं. आता हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की RTIच्या कायद्यामध्ये 7(9) नावाचं एक तरतूद आहे. हे बघा, CICच्या अनेक डिसिजन मध्ये ती आलेली आहे. इफ व्हॉल्युमिनियस इन्फॉर्मेशन हॅज बीन सॉट, information cannot be refused, citing section 7(9), which provides for only a change in the form in which it is to be provided. खरं तर कायदा असं म्हणतो की ज्या फॉर्म मध्ये अर्जदाराने माहिती मागितली त्या फॉर्म मध्येच ती दिली पाहिजे. हो, काही अर्जदार खूप माहिती मागवतात, काही अर्जदार जाणतेपणाने जास्त माहिती मागवतात, कदाचित त्यांना ती लागत असेल. काही अर्जदार जाणतेपणाने जास्त माहिती मागवतात, त्यांना लागत नसली तरी देखील कदाचित ती रिडिक्युलसली त्रास देण्याच्या हेतून असेल किंवा छळण्याच्या हेतूने असेल किंवा मग खरंच त्यांना लागत असेल किंवा उचलून, म्हणजे हेतू काय असेल कायदा तर हेतू विचारू नका असं म्हणतो. पण अशी माहिती जास्त मागितली म्हणून नाकारावी असं कुठंही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही. अशा वेळेस काय केलं जाऊ शकतं? नॉर्मली जेव्हा अर्जदाराला माहितीमध्ये इंटरेस्ट असतो तेव्हा तो अर्जदार माहिती पुरवणाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक विनंतीला मान देतो, कारण त्यांना इंटरेस्ट आहे की माहिती हवी आहे, त्यांना ऍक्सेस हवा आहे माहितीकडे. हा कायदा ऍक्सेस देण्याचा कायदा आहे. तेव्हा अनेक वेळा असं केलं जातं की खूप जास्त माहिती मागितली तर यामध्ये इतकी माहिती देण्यापेक्षा तुम्ही एकदा येऊन पहा आणि त्यांना अवलोकनाची संधी म्हणून या ठिकाणी जे लिहिलेलं आहे, विच प्रोव्हाइड्स फॉर ओनली चेंज इन द फॉर्म ऑफ इन विच इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. म्हणजे काय होतं, पहिला फॉर्म कोणता दिला जातो? हार्ड कॉपीज. ट्रकलोड माहिती द्यायची, वॅगन लोड माहिती द्यायची का त्यापेक्षा त्या अर्जदाराला बोलवायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही ही ट्रकलोड माहिती आमच्याकडे आहे, 4 रूम मध्ये 100 रॅक्स मध्ये ही माहिती ठेवली आहे, तर तुम्ही पाहून घ्या, यातली तुम्हाला कोणती हवी कोणती नको त्याची खात्री करा, त्याची यादी करून द्या, आम्ही लगेच तुम्हाला झेरॉक्स करून देतो. हा एक अप्रोच याच्यामध्ये असू शकतो. अर्थात इन्स्पेक्शनला बोलावलं, अवलोकनासाठी बोलावलं आणि अर्जदार आले नाहीत म्हणून नाकारता येईल का? मुळीच नाही. कारण इन्स्पेक्शन हे कंपल्शन नाही, त्यांना दिलेली संधी आहे आणि ज्या ज्या अर्जदारांना इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस हवा असतो त्यांना खरं माहितीमध्ये इंटरेस्ट असतो, बाकी कुणाला छळण्यामध्ये किंवा त्रास देण्यामध्ये किंवा उगीच अडचणी निर्माण करण्यामध्ये किंवा अर्ज देऊन अडचणी निर्माण करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. असे जे अर्जदार आहेत ते अनेकदा जेव्हा कळवलं जातं त्यांना की तुम्ही या आणि इन्स्पेक्शन करा, ते येतात, इन्स्पेक्शन करतात. अनेकदा असं होतं की नाही, माझं समाधान झालं, मला माहिती नको असंही ते सांगतात. काही कागद त्यांना हवे असेल त्याची यादी करून दिली जाते, त्याचे पैसे भरून घेऊन ती माहिती देखील दिली जाते. अनेकदा ही माहिती जर का PDF मध्ये असेल तर मी फक्त CD मध्ये किंवा पेन ड्राईव्ह मध्ये घेतो किंवा वेबसाईट वरून ऍक्सेस करतो असंही लोक म्हणतात. अनेक प्रश्न मिटलेले आहेत, पण काही प्रश्न तडीला लागतात. आता या म्हणजे प्रस्तुत केसमध्ये जर आपण पाहिलं तर एका संस्थेचा एक्स एम्प्लॉई आहे, त्याला डावललं गेलं असं याच्यात जजमेंट वरून दिसतं आणि डावललं गेल्यामुळं त्याचा जो प्रोटेक्ट व्हायला पाहिजे होता, त्याच्या ज्युनियर त्याच्यापेक्षा जास्त स्केल कसा घेऊ शकेल. आणि यासाठीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर्षानुवर्षाच्या, त्या गाईडलाईन्स त्यांनी मागितल्या, कारण त्या गाईडलाईन्स पाहूनच त्यांनी केलं असणार. याशिवाय मग संस्थेच्या बऱ्याच प्रकल्पाची माहिती, बऱ्याच खर्चाची माहिती, हा कर्मचारी पूर्व एम्प्लॉई असल्यामुळे यापूर्वी त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असाव्यात आणि म्हणून त्यांनी अत्यंत बारकाईने मुद्दे विचारले. कदाचित हे अवघड वाटले असावेत, अडचणीचे वाटले असावेत, पेचात टाकणारे वाटले असावेत, म्हणून ही माहिती त्यांनी नाकारली. पण शेवटी
पहिलं अपील, दुसरं अपील आणि रिट पिटिशन या सर्व टप्प्यांमध्ये ती माहिती द्यावी, असाच कायद्याचा अर्थ आहे हे सांगण्यात आलं. एकूणच या जजमेंटवरून नेमकं आपण काय घ्यायचं? माहिती अधिकारातला कलम 7चा 9 असं सांगतो, की ज्यामध्ये खूप कर्मचारी वर्ग नेमावा लागेल, खूप वेळ लागेल, नवी मशिनरी आणावी लागेल. अशा बाबतीत खूप माहिती मागितली तर काय करावं? तर त्याचं उत्तर असंच आहे, की ज्या फॉर्ममध्ये माहिती उपलब्ध आहे, जर तुम्हाला ट्रकलोड माहिती त्यांना देणं शक्य नसेल, तर त्याला तुम्ही एका सीडीमध्ये ती माहिती द्या. पी-डी-एफ करा. नसेल तर तुम्ही वेबसाईटवर टाका. नसेल तर तुम्ही त्याला इन्स्पेक्शनला बोलवा. आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने खूप सहाय्य झालेलं आहे आणि अशी माहिती आणि हल्ली खरं तर माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4च्या मध्ये असं लिहिलेलं आहे, की हा कायदा आल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर सर्व प्राधिकरणांनी म्हणजे पब्लिक अथॉरिटीजनी त्यांचं रेकॉर्ड कॅटलॉग केलं पाहिजे, त्याचं इंडेक्सिंग केलं पाहिजे, ते व्यवस्थित अरेंज केलं पाहिजे, त्याचं कॉम्प्युटरायझेशन केलं पाहिजे आणि ते नेटवर्कवरती लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. खरं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज यावा, ऑनलाईन पद्धतीने लिंक दिली जावी आणि कधीच समोरासमोर अर्जदार आणि पी-आय-ओला भेटण्याची वेळ येऊ नये. अर्जदार आणि अपिली अधिकारी यांना देखील भेटण्याची वेळ येऊ नये. आपण एका व्हर्चुअल जगामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं ही माहिती लोकांची आहे आणि तिला फक्त ॲक्सेस देण्यासाठीचा हा कायदा आहे. यात खरं तर माहिती पुरवणारा, माहिती मागणारा असं काही वर्ग असू नयेत, अशी एकूण परिस्थिती आहे. पण हे जजमेंट्स वाचल्यानंतर असं वाटतं, की अजूनही ही वर्ग व्यवस्था, माहिती मागणारा म्हणजे इन्फॉर्मेशन सीकर आणि माहिती देणारा म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर हे असं अजूनही 2 वर्ग अस्तित्वात आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध ते शत्रूसारखे उभे आहेत. हे असं जे काही परिस्थिती दिसते ती खरं तर कायद्यालाही अपेक्षित नाही. कायद्याच्या ऑब्जेक्टला अपेक्षित नाही. सुरळीतपणे ज्यांच्याकडे माहिती आहे, ती मागितल्यानंतर त्याला ॲक्सेस देण्याचं त्यांचं काम असतं. त्यांनी ती फक्त पाहावी की ती एक्झम्प्टेड आहे का? ती एक्झम्प्टेड असेल तर कारणासहित ती नाकारावी आणि एक्झम्प्टेड नसेल तर नवे एक्झम्पशन शोधण्यापेक्षा कारण हे काम लेजिस्लेचरचं आहे, ते कोर्ट पण करू शकत नाहीत. तेव्हा माहिती आहे, पण ती जास्त आहे म्हणून आम्ही देत नाहीये. हा कायद्याचा गैरअर्थ काढण्याचा प्रकार आहे आणि हायकोर्टाने मात्र हे चुकीचं आहे असं स्पष्ट सांगितलं. तेव्हा एकूणच या प्रकारामुळे माहिती अधिकारात खूप जास्त माहिती मागितल्यावरती काय करावं? असं जे एक धर्मसंकट अनेकांच्या समोर उभं असतं, त्याच्यासाठीचं उत्तर आहे, की त्याचं स्कॅन करून ते पी-डी-एफमध्ये उपलब्ध ठेवावं. पाहिजे तर त्यांना लॉग इन पासवर्ड प्रोटेक्टेड पद्धतीनं त्यांना ॲक्सेस द्यावा. नसेल तर त्यांना सीडीच्या माध्यमातून द्यावं. नसेल तर त्यांना आपण ज्याला पेन ड्राईव्ह म्हणतो, पेन ड्राईव्हच्या माध्यमातून द्यावं आणि हे नसेल आणि जर देणं शक्य असेल, तर त्यांच्याकडनं प्रति पेज ₹2 वसूल करून त्यांना प्रिंट कॉपीज द्याव्यात. या सगळ्या मार्गानं शक्य असेल तेवढं करतात आणि समजा हे चारही नाही, ते जर यायला तयार असेल, त्यांना एकदा विनंती करावी, त्यांना अवलोकनासाठी कळवावं. आपल्या जी-आय-डीने तसं परिपत्रक देखील काढलेलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयात आपण जे काही सर्व सामान्य प्रशासन विभाग आहे, त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे. 3 तारखा कळवाव्यात. प्रत्येक आठवड्यात एका आठवड्यातल्या 3 तारखा कोणत्या तारखेला आपण येऊ शकतात ते आपण कळवा. कार्यालयीन वेळेत त्यांना बोलवावं. त्यांच्याकडनं मग पहिल्या तासासाठी काही शुल्क नाही, नंतरच्या तासासाठी प्रत्येक तासासाठी किंवा त्याच्या 15 मिनिटाच्या भागासाठी ₹5-5 प्रमाणे शुल्क आकारावं. त्यांची स्वाक्षरी घ्यावी. पूर्ण दिवसभर किंवा 1 तास, 2 तास, 4 तास जे काही बसायचं त्याला बसून द्यावं. त्यांना पेन्सिल आणि नोटबुक घेऊन काय तपासायचे ते तपासून नोट्स घेऊ द्याव्यात आणि जर त्यांनी यादी करून दिली तर त्याप्रमाणे तात्काळ द्यावं आणि जाताना त्यांचं समाधान झालं, त्यांनी पाहिलं, इन्स्पेक्शन केलं, अशी स्वाक्षरी घ्या. अशी एक कार्यपद्धती देखील दिलेली आहे. तेव्हा कलम 7चा 9 खूप जास्त माहिती मागितली तर काय करावं? जेव्हा कायदा आला तेव्हा नवं-नवं जेव्हा परिस्थिती होती, तेव्हा लोक खूप मोठी माहिती मागायचे. ट्रक लोड माहिती मागायचे. आणि त्यावेळेस अशा खूप फाईल्स आमच्याकडे देखील तपासायला यायच्या, की याच्यात काय करावं? पण कायदा तेव्हाही तोच होता, आजही तोच आहे. फक्त अर्थ लावण्याची जी काही कार्यपद्धती आहे, त्यामध्ये कधी-कधी गफलत होते आणि असे प्रसंग उद्भवतात. तेव्हा कलम 7चा 9 असा जो एक माहिती अधिकारातला कलम आहे, की जास्तीची माहिती मागितली तर काय करायचं? मग झेरॉक्सचे पैसे लावायचे का? जास्त लोक लावले त्याचे पैसे लावायचे का? मशिनरी आपण हे केली त्याच्यासाठी डायव्हर्ट केली त्याचे पैसे लावायचे का? कायद्यातले नियम स्पष्ट आहेत. एकदा ठरलेलं आहे 30 दिवसात तुम्हाला माहिती द्यायची आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. आणि अपेक्षा अशी आहे, की गेल्या 18 वर्षात आपण नेमकं काय केलं मग?
तुम्ही तुमचं रेकॉर्ड मॅनेज नाही केलं, तुम्ही तुमचं कॉम्प्युटरायझेशन नाही केलं. अपेक्षा होती की 18 वर्षामध्ये मागितल्यानंतर, जसा मेडिकलच्या दुकानात आपण गेल्यानंतर आपलं प्रिस्क्रिप्शन पाहिलं की सेल्समन फक्त पाठीमागे वळतो आणि औषध हातात आणून ठेवतो काउंटरवरती. त्या पद्धतीनं माहिती आणून ठेवणे इतकी व्यवस्था आपल्या व्यवस्थेमध्ये का होत नाहीये? आपण आपली माहिती का अरेंज करू शकत नाही? आपली इन्फॉर्मेशन मॅनेज का करू शकत नाहीये? असे प्रश्न कोर्ट आता या पुढच्या काळामध्ये विचारायला सुरुवात करेल. कारण 18 वर्ष झालेत, सफिशियंट टाईम दिला गेलेला आहे. इन्फॉर्मेशन ही प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणानं आता अरेंज करायला पाहिजे होती. ती ऑर्गनाइज करायला पाहिजे आणि जेव्हा-जेव्हा अर्जदार किंवा नागरिक मागेल, तेव्हा मागितल्यानंतर येस, ही माहिती उपलब्ध आहे किंवा ही माहिती उपलब्ध नाही, हे त्याचे पुरावे आमच्याकडे उपलब्धच नसल्यामुळे देता येत नाही. आमच्याकडे उपलब्ध आहे. आपण इन्स्पेक्शन करा, खूप मोठी आहे. नसेल, इतके पैसे भरा आणि घेऊन जा. हे 3च उत्तरं असू शकतात. यापेक्षा जास्तीचं काही असू शकत नाही. असा एक छोटासा निर्णय आला. हा निर्णयाची कॉपी याच्या शेवटी आपण लिंकमध्ये जोडलेली आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी जरूर वाचावी. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की आपण लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना, ज्यांना याचा उपयोग होईल असं आपल्याला वाटतं त्यांना सर्वांना पाठवा, पाठवत राहा. सर्क्युलेट करा, सर्क्युलेट करत राहा. फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.